श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं आपल्या गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये। तर अमेरिकेमध्ये आता खूप थंडी पडायला लागलेली आहे तो आमच्या सोसायटीचाच आहे की जिथे आम्ही राहतोय अमेरिकेमध्ये। तर अमेरिकेत फॉल कलर इतका छान झालेला आहे की हे कशामुळे होतं तर आधी तुम्हाला दाखवते की किती सुंदर कलर झालेले ट्रीचे। तर चला बघूया। आत्ता दुपारचे 3 वाजलेले आहेत, पण खूप थंडी वाजते बाहेर। आणि आपल्या भारतात कसं असतं, सगळं असं गजबजलेलं असतं, जरा माणसं वगैरे दिसतात बाहेर। पण इथे आता बघा दुपारचे 3 वाजलेले असून पण एकही माणूस कोणीही बाहेर दिसत नाहीये, अगदी शांतता आहे। सकाळ दुपार रात्री अशीच शांतता आहे इथे। तर चला अजून तुम्हाला पुढे दाखवते की कसे आहेत कलर। आपल्याकडे भारतात पण खूप थंडी आहे ह्या वर्षी। तर अमेरिकेमध्ये पण मागच्या वर्षी होती त्याच्यापेक्षा जरा ह्या वर्षी थंडी जास्तच आहे। उन्हाळा जेव्हा होता तेव्हा ह्या झाडांचा कलर पूर्ण हिरवा होता, ग्रीन कलर होता। आणि जसं की विंटर स्टार्ट झालं ते सुंदर छान असे वेगवेगळे ऑरेंज येलो या पद्धतीने कलर झाडाची या पद्धतीने हे पहा किती पानं गळून गेलेली झाडाची, हे पहा। ह्या झाडांवर आता एकही पान राहणार नाहीये, सगळी पानं ह्या पद्धतीने आता ते गळून जातील। आजचा व्लॉग फॉल कलर तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स। हे तर पहा एकाच ट्री मध्ये सगळेच कलर आहेत, ग्रीन, येलो, ऑरेंज। बाहेर एवढी थंडी वाजते की मला जरा बोलताना पण जरा ते म्हणतो ना की थंडीमुळे जिभेला थोडा बोलायला त्रास होतो, तसं झालंय। बोलायला शब्द सुद्धा वळत नाहीयेत तोंडात, म्हणून जरा मी नंतर एडिटिंगला चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। अमेरिकेमध्ये हे असे झाडांचे कलर का होतात तर कारण कसं असतं की उन्हाळा पण खूप कडक असतो इकडे आणि उन्हाळ्यानंतर एकदमच क्लायमेट बदलतं, तर खूप प्रमाणात थंडी असते। आणि थंडी अचानक आल्यामुळे ते झाडांचा जो पानांचा कलर असतो तर तो अचानकच बदलतो। आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।